तुमचं अंग थरथर कापतंय, झोप येत नाहीये, शरीराची चिडचिड झालेली आहे, भीती वाटते, मन अस्वस्थ आहे, हृदयावरती काहीतरी प्रेशर आल्यासारखं वाटतंय. हे का वाटतं? तर तुम्ही दारूचं अतिसेवन, तंबाखू, गुटखा, मावा यांच्या अतिसेवनामुळे तुमच्या शरीरामध्ये हे बदल झालेले आहेत. आणि हे असं तुम्हाला वाटतंय कारण की या सर्वांचा परिणाम तुमच्या मेंदूवर होतो आणि पूर्ण शरीरावर होतो. आणि शरीर जर्जर होतं, शरीरामध्ये रोगांची प्रादुर्भाव होतो. मग जर का हे सगळं असं होत असेल तर तुम्ही समजून जायचं की तुम्हाला शरीराने सिग्नल दिलेला आहे की ही व्यसनं सोडा, पण तुमच्या तिने सुटत नाहीयेत. मग सुटत नाहीत, मग तुम्ही काय करणार? तुम्ही तर प्रयत्न भरपूर करताय. मग हे प्रयत्न करण्यासाठी आमच्याकडे अँटी ॲडिक्शन ड्रॉप ॲव्हरेज कंपनीचं या माध्यमातून बऱ्याचशा लोकांचं समाधान झालेलं आहे. मी म्हणत नाही 100% होत आहे, अजिबात मी म्हणणार नाही, पण समाधान होत आहे. प्रयत्न करणाऱ्या माणसाला दरवाजे उघडे असतात, तसे दरवाजे उघडे आहेत तिथे, बरोबर. मग हे अजूनही काम करतं, लक्षात घ्या. हे अँटी ॲडिक्शन ड्रॉपद्वारे तुमचा मेंदू शांत केला जातो. हे तुमचं झोप येणे वगैरे ह्या गोष्टी आहेत ना, थरथर होणे वगैरे, ह्या हळूहळू कमी होत आहेत. कारण शरीराची आतून सफाई केली जाते, बरोबर. शरीराच्या अवयवांवरती जो प्रेशर आलेला आहे, ताणतणाव आलेला आहे, टेन्शन आलेलं आहे, हे सगळं दूर केलं जातं. मग सुधारणार ना तब्येत, बरोबर ना. मग रिझल्ट काही लोकांना एका बॉटलमध्ये येतोय, काही लोकांना 2 बॉटलमध्ये, काही लोक 3 बॉटलमध्ये, आणि काही लोकांना थोडे जास्त बॉटल घ्यावे लागतात कारण की ते खूप वर्षापासून दारू पिणारे लोक आहेत. आणि काहींचं शरीरच एकदम चिवट आहे, कडक आहे, त्याच्यावरती आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी म्हणा किंवा ॲलोपॅथी म्हणा काहीच परिणाम होत नाही. त्यांना खूप ठिकाणी काय काय ठेवलेलं पण असतं दारू सोडण्यासाठीचं, संस्थेमध्ये वगैरे, त्यांच्यावर परिणाम होत नाही. पण आपण प्रयत्न करत असतो, लक्षात घ्या. आणि या प्रयत्नांच्या माध्यमातून मी स्वतः माझ्याकडून सुद्धा खूप लोकांची व्यसनं सुटले. मी तुम्हाला व्हिडिओ माझे पाठवणार आहेत, माझे स्वतःचे व्हिडिओ आहेत, इतरांचे व्हिडिओ नाही पाठवत मी. माझे स्वतःचे रिझल्टचे व्हिडिओ तुम्ही माझं इंस्टाग्रामला फॉलो करा, लाईक करा, फेसबुकला बघा. रिझल्ट मिळत आहेत, लोकांना रिझल्ट मिळत आहेत. आणि लोक पुन्हा 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 माझ्याकडून बॉटल घेतात. काही वेळेला तर फोन पण मला बंद करावा लागतो, एवढे फोन येतात. आणि फोन घेऊन घेऊन कंटाळतो म्हणून बोलतोय मी. आणि काही लोक स्वतःकडचा रिझल्ट मिळाला म्हणून इतरांना पण शेअर करतात. आपला 85% रिझल्ट मिळतोय, एवढंच मी तुम्हाला बोलतो. 85% रिझल्ट मिळतोय. ज्यांना व्यसनं सोडायचे आहेत, ज्यांच्या कुटुंबियांना व्यसनं सोडायचे आहेत, त्याच्यासाठी माझे दरवाजे हमेशा खुले आहेत. त्यांना मी जे काय गाईडलाईन वगैरे करीन, बरोबर, त्यासाठी आपले दरवाजे खुले आहेत. एवढंच म्हणतो, प्रयत्न करायचं सोडायचा नसतो, प्रयत्न करत राहा. ओके. व्यसनं सहजासहजी सुटत नसतात, लक्षात घ्या. व्यसनं सोडण्यासाठी त्या व्यक्तीचे कुटुंब यांनी सुद्धा त्याच्यामध्ये चांगली भूमिका घ्यावी लागते, बरोबर ना. त्याचा सपोर्ट सिस्टीम चांगली लागते. आणि या सपोर्ट सिस्टीममध्ये समोरच्या माणसाची भले भले व्यसनामध्ये गेलेले असतात तरी पण सुटतात. ऐकलं असेल, हिरो लोक कितीतरी व्यसनाधीन झालेले आहेत आणि त्याच्यातून ते बाहेर आले गर्दीतून. मग कोण सपोर्ट सिस्टीम मजबूत असते त्यांची. तर अशी सपोर्ट सिस्टीम तुमची बनवा. आणि आपल्या जे कोण आहेत, मुलगा असेल, बाप असेल, काका असेल, मामा असेल, कोणी असेल, त्यांना या गर्दीतून बाहेर काढा. ओके, थँक्यू.